राज्यातील काही भागात 24 तासात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाच्या होसळीकरांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। राज्यामध्ये पुढील 24 तासांसाठी अलर्ट देण्यात आलाय। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे, तर कोकण पट्टीसह मुंबईमध्ये प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 2 ते 4 दिवस गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्र किनारी भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला। येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने IMD दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबई या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। यामुळे या प्रदेशात अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे। या पावसात चक्रीवादळाचाही धोका वर्तवण्यात आला आहे। महाराष्ट्राबरोबरच शेजारील गुजरात राज्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। नागरिकांनी काय काळजी घ्यावी? या गंभीर हवामानामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक काळजी घेणे गरजेचे आहे। घराबाहेर पडणे टाळा। गरज नसल्यास घराबाहेर पडू नका। सुरक्षित ठिकाणी थांबा। प्रवासाचे नियोजन टाळा। शक्यतो प्रवास करणे टाळा। जर प्रवास आवश्यक असेल तर हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा। पुराच्या ठिकाणांपासून दूर राहा। सखल भागांमध्ये किंवा पूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांपासून दूर राहा। विजेच्या तारा आणि खांबांपासून सावध राहा। वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटण्याची शक्यता असते। तुटलेल्या तारा किंवा खांबांपासून दूर राहा। वाहनांची सुरक्षितता। आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करा। झाडांखाली किंवा जुन्या इमारतींजवळ वाहने ठेवणे टाळा। अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत माहितीसाठी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवा। अफवांवर विश्वास ठेवू नका। आपत्कालीन किट तयार ठेवा। पाणी, फर्स्ट एड किट, टॉर्च आणि काही सुका खाऊ असलेले एक आपत्कालीन किट तयार ठेवा। शेतकऱ्यांसाठी सूचना। शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी। कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत। मच्छीमारांसाठी सूचना। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये। पुढील काही दिवस सतर्क राहणे आवश्यक आहे। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा।